नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यातनी किती जागाची भरती आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये 15,300 प्लस जागांसाठी भरती होत आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पोलीस भरतीचे नाव आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 आणि यासाठी जागा जे आहे, जे टोटल जागा आहे, जे 15,300 प्लस जागांसाठी भरती होत आहे. आणि इथं बघा पदाचे नाव वगैरे सांगितलेलं आहे खाली. पदाचे नाव पोलीस शिपाईसाठी आहे 12,664. तर पोलीस शिपाई वाहन चालकसाठी आहे 515. पोलीस शिपाईसाठी आहे 1,566. तर तसेच तर खाली पण देऊन आहे बहुत सारे. इथं बघा पोलीस बॅट्समॅनमध्ये आहे 113. तर कराहगू शिपाईमध्ये आहे 554 अशी जागा आहे आणि हे टोटल जागा मिळून 15,300 प्लस जागा आहे म्हणते. तर या प्रकारे हे आहे जे पोलीस भरती 2025 महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. तर या पदासाठी जागा भरती होत आहे आणि जे पद आहे आणि हे पदसंख्या आहे, एवढे सारे पद आहे आणि जे त्यानुसार पदसंख्या आहे तुम्हाला समजलं असेल. आणि आपण खाली बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यातनी किती किती जागांची भरती होत आहे. तर इथं बघा, तर मुंबईमध्ये 2,643 जागा आहे. तर ठाणे शहरमध्ये 654, पुणे शहरमध्ये 1,968, नागपूर शहरमध्ये 725, पिंपरी चिंचवड 22, मिर्धा, भाईदर असे वगैरे बहुत सारे तुम्ही बघू शकता. इथं स्क्रीनशॉट ओढून तुम्ही वाचा. मी हळूहळू थोडं स्क्रोल करतो. बहुत सारी जागा इथं, जसं रत्नागिरी 108, नाशिक ग्रामीण 309 वगैरे, संभाजीनगर 93, त्यानंतर अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, लोहमार्ग, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली असे बहुत सारे आहेत, तुम्ही वाचू शकता. आणि इथे बघा खाली आहे SRFP1 पुणेमध्ये किती आहे वगैरे वगैरे, ते बी बघू शकता तुम्ही. जसं पुणे SRPF1 43 जागा, पुणे SRPF2 42, नागपूरमध्ये 52, दौंडमध्ये 104, धुळेमध्ये 51 वगैरे असे आहे. तुम्ही खाली वाचू शकता. तुम्हाला सांगत आहे मी हळूहळू. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता वगैरे पण आपण बघूया. तर बघा इथं शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. पोलीस शिपाई व पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF अँड कारागू शिपाई इयत्ता 12वी उत्तीर्ण. म्हणजे जे वरचे जे नाव दिलेलं आहे हे हायलाईट करून यासाठी फक्त 12वी पास पाहिजे आणि जे पोलीस बॅट्समॅन आहे त्यांसाठी 10वी पास पाहिजे. तर ते लोक याला अर्ज करू शकतात. आपण खाली बघूया शारीरिक पात्रता वगैरे. तिथं बघा उंची पुरुषांची 165 सेंटीमीटर कमी नसावी, मुलींची 155 पेक्षा कमी नसावी. तर छाती न फुगवता म्हणते 79 पाहिजे म्हणते, यापेक्षा खाली नसावी, 79 पेक्षा जास्तच पाहिजे. महिलांसाठी छातीची काही मांग नाही. त्यानंतर धावणी म्हणजे रनिंग जे आहे ते पुरुषांसाठी 1600 मीटर, महिलांसाठी 800 मीटर 20 गुण. तर जी छोटी धावणी आहे लहान 100 मीटरची आणि महिलांसाठी पण 100 मीटर आहे 15 गुण. तर गोळाफेक आहे त्यासाठी 15 गुण, दोघांना सारखे सारखे. तर खाली बघा इथं जे वयाची अट आहे ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी आणि मागास वर्गाला 5 वर्ष सूट. तर इथं खाली नमूद केलेलं आहे. इथं पोलीस शिपाई, पोलीस बॅटमॅन अँड कारागृह शिपाई यासाठी 18 ते 28 वर्ष पाहिजे. त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालकसाठी 19 ते 28 वर्ष पाहिजे. 19 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 28 वर्ष कमी असलेले. तर असेच इथं 18 वर्ष पूर्ण झालेले, 28 वर्ष कमी असलेले. तसं पोलीस शिपाई SRPFमध्ये 18 ते 25 वर्ष म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेले आणि 25 वर्ष पेक्षा कमी असलेली. तर नोकरी ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि याचा खुला प्रवर्ग आहे. ₹450 फी आहे, 450 आणि मागास प्रवर्गसाठी ₹350 फी आहे. अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 30 नोव्हेंबर 2025 रोजी आणि परीक्षा नंतर करण्यात येईल. तर अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.